नमस्कार, मी संकेत आवटे. अदानी ग्रुप पुन्हा एकदा रॉकेट होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरंच इथं बॉटम बनलाय का? स्टॉक इथून 10-20% वर जाण्यामागचं खरं कारण काय? बऱ्याच व्हिडिओज आपण यावर बनवलेले आहेत, बऱ्याच गोष्टी मी याबद्दल डिस्कस केलेल्या आहेत. पण पुन्हा एकदा आरोप काय आहेत? तर सोप्या भाषेमध्ये अदानी साहेबांनी आणि त्यांच्या कंपन्यांनी 2000 कोटी रुपयांच्या आसपासची लाच दिलेली आहे इंडियन ऑफिशियल्सना टू गेट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम US. सोलर एनर्जी रिलेटेड हे कॉन्ट्रॅक्ट्स होते आणि ते मिळवण्यासाठी एवढी मोठी लाच इंडियन ऑफिशियल्सना देण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे. दुसरा मुद्दा, काँग्रेस लीडर असतील किंवा आदित्य ठाकरे वगैरे असतील, या सगळ्यांनी खूप जास्त मोर्चा उघडलेला आहे अदानींच्या विरोधात. अदानींवर आरोप हे केले जात आहेत की सरकारकडून त्यांना जवळपास 7000 करोड रुपयांचा प्रीमियम त्यांनी वसूल केलेला आहे. तो आहेच, प्लस धारावी घशात वगैरे घालण्याचा प्लॅन यांचा सुरू आहे. मुंबईची वाट लावणार, हे लोक पैसे कमवणार, हा एक पुढचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. राहुल गांधी त्याचबरोबर त्यांच्या इतर पार्टी मेंबर्सनी पार्लमेंटमध्ये सुद्धा दंगा करायला सुरुवात केली, तिथे आवाज उठवला. मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवला आणि पार्लमेंटच्या बाहेर सुद्धा आंदोलन करायला सुरुवात केली. पण त्याचं पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. केनिया सरकारने 6200 कोटी रुपयांचे पॉवर प्लस इन्फ्रा डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स जे काही अदानी बरोबर होणार होते ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की लिगल काही चॅलेंजेस यामध्ये येत आहेत. टोटल एनर्जीज, टोटल एनर्जीज हे एक कंपनी आहे. ऍक्च्युली अदानी ग्रुपमध्ये त्यांच्या हेवी इन्व्हेस्टमेंट्स आहेत, म्हणून दोघांचं कॉम्बिनेशन अदानी टोटल एनर्जीज असं तुम्हाला त्या कंपनीचं नाव पाहायला मिळतं. ऑलरेडी ग्रीन एनर्जीमध्ये यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि सोबतच एवढ्या हेवी इन्व्हेस्टमेंट करणारा एक ग्रुप अदानी मधला आहे, ते सुद्धा आता पुढे अदानी ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने GQG पार्टनर्स त्यांच्या टोटल इन्व्हेस्टमेंटपैकी अप्रॉक्सिमेटली 8% इन्व्हेस्टमेंट एका अदानी ग्रुपमध्ये करून बसलेले आहेत. त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की जैन साहेबांनी अदानींना सोबत घेऊन आपल्या इन्व्हेस्टरची फसवणूक केली. GQG पार्टनर हे काय करतात? लोकांचे पैसे इन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये. मग त्यांची सुद्धा चौकशी आता ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेली आहे. श्रीलंकन गव्हर्नमेंटनी अदानी ग्रुपबद्दल इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यांनी जे काही श्रीलंकेमध्ये काम मिळवलेलं आहे US सोबत घेऊन, तिथं जे ऑलरेडी श्रीलंकेमध्ये काम यांचं सुरू झालेलं आहे त्याच्यावर बरेच आरोप केले जात आहेत. पण या सगळ्या आरोपांवर अदानी साहेब काय म्हणतात? अदानी साहेबांच्याकडून क्लिअर स्टेटमेंट हे आलेलं आहे की आमच्या कुठल्याही ऑफिशियल्सचं यामध्ये नाव इन्व्हॉल्व नाहीये. ना की गौतम अदानी, सागर अदानी किंवा विनीत जैन सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व नाहीयेत आणि ऑफिशियली कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट कोर्टाकडून असे आलेले नाहीत जिथं आमचं नाव इन्क्लूड आहे. ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. जे काही ऑफिशियल्स इन्क्लुडेड आहेत ते आहेत एका वेगळ्याच कंपनीचं ज्याचं नाव आहे अझूर पॉवर आणि CDPQ या कॅनेडियन कंपनीज आहेत. या कंपन्यांशी अदानी ग्रुपचा कुठलाही संबंध नाही. ज्या प्रोजेक्टमध्ये अदानी ग्रुप इन्व्हॉल्ड आहे त्यामध्ये सुद्धा अदानींच्या ज्या लिस्टेड कंपनीज आहेत त्या कंपन्यांपैकी कुठलीही कंपनी मेजरली यामध्ये इन्व्हॉल्ड नाही. अदानी ग्रीनची इन्व्हॉल्वमेंट आहे, कारण त्यापैकी टोटल फक्त 10% प्रोजेक्टशीच या ग्रीन एनर्जीचा संबंध आहे. अदरवाईज कुठलीही अदानींची लिस्टेड कंपनी यामध्ये इन्व्हॉल्ड नाही. अशा प्रकारे ऑफिशियल पेपर आता अदानी ग्रुप कडून आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे FCPA युनायटेड स्टेट फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट जो काही आहे याचं कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन आम्ही केलेलं नाही. DOJ, US DOJ म्हणजे काय? तर युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ जस्टिस और सिव्हिल डिपार्टमेंट ऑफ US SEC म्हणजेच US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन यांनी जे काही ॲलिगेशन लावलेत या सगळ्या ॲलिगेशन्समध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही, ना आमचा या सगळ्यामध्ये संबंध आहे. ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं लवकरात लवकर अमेरिकन कोर्टकडून सुद्धा स्टेटमेंट येऊ शकतं की अदानी साहेबांची यामध्ये मेजर इन्व्हॉल्वमेंट नाही. पुराव्यांअभावी या सगळ्या गोष्टी खारिज केल्या जाऊ शकतात. आता एक एक गोष्टींचे पत्ते आपण उलगडत जाऊयात, ज्याचं कॅल्क्युलेशन मला तुम्हाला सांगायचं आहे. पहिली गोष्ट, धारावीमध्ये आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सरकार बनलेलं आहे बीजेपीचं सरकार आल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सो दॅट धारावीमध्ये काही मोठा धोका अदानी ग्रुपला आहे असं मला वाटत नाही, कारण दोन पार्ट्या वेगवेगळ्या आहेत. एक मोठ्या उद्योगपतीला खूप चांगली साथ देत आहेत, तर दुसऱ्या उद्योगपतीला साथ देत आहेत. एक पार्टी या उद्योगपतीला मागं खेचण्याचं काम करते, तर दुसरी पार्टी या उद्योगपतीला थोडंसं मागं खेचण्याचं काम करत असते. पण माझ्या मताप्रमाणे धारावीमध्ये कुठलाही मेजर सेटबॅक अदानींना बसेल असं मला वाटत नाही. प्रश्न राहतो केनियाचा. केनियामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे मोठे डील फायनलाइज केलेले नव्हते असं अदानी ग्रुपचं क्लिअरली म्हणणं आहे. त्यामुळे त्या डीलचा आणि आमच्या बिझनेसचा इम्पॅक्ट होण्याचा काही एक काडी मात्र संबंध नाही.
पुढे जाण्याआधी एक मेजर मला अनाउन्समेंट करायची आहे. ज्या ज्या लोकांना मार्केट शिकायचं आहे, डीप शिकायचं आहे, एकदम बेसिक पासून शिकायचं आहे, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे फीज चार्ज न करता एक कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. तो कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, एकदम फ्री ऑफ कॉस्ट, महिनोन-महिने हा कोर्स चालणार आहे आणि खूप चांगलं नॉलेज, फक्त बेसिक, ॲडव्हान्स आणि अल्ट्रा ॲडव्हान्स सगळं काही आम्ही त्यामध्ये फ्री शिकवण्याचं काम करणार आहोत. लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, एक डीमॅट अकाउंट ओपन करा. जी काही तुम्हाला हेल्प पाहिजे या नंबरला कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि आत्ताच्या आत्ता काम सुरू करा. खूप जास्त व्हॅल्यू त्यामधून मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमधले डीमॅट जर तुम्ही एक ओपन केलं, डीमॅट ओपन करण्यासाठी सुद्धा काही चार्जेस नाहीत. जर तुमचं डीमॅट असेल तर आम्ही तुम्हाला ऑफिशियली त्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो, कारण काही लीगल कंप्लायन्स असतात ते आम्हाला फॉलो करावे लागतात. ज्यांचं डीमॅट अकाउंट आमच्याकडे आहे एंजल वनमध्ये किंवा झेरोदामध्ये, त्या सगळ्यांना आम्ही या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत. सो जर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर हजारो रुपयांचा कोर्स, हो काही लोक यासाठी लाखो रुपये चार्ज करतात, कारण बऱ्याच गोष्टी लाईव्ह तुम्हाला शिकवल्या जातात आणि ॲडव्हान्स लेवलच्या पण आणि बेसिक एकदम सुद्धा. डीमॅट अकाउंट कसं वापरायचं, ट्रेड कसा घ्यायचा, याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स पद्धतीनं कशा गोष्टी मॅनेज करायच्या सगळं शिकवलं जाईल. जाऊया पुढे. ऑस्ट्रेलियाच्या प्रोजेक्टबद्दल बोललं जात आहे, पण ऑस्ट्रेलियाचा प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी ऑलरेडी जो सुरू केलेला आहे तो आता कॅन्सल होईल कोल बेस्ड प्रोजेक्ट असं मला वाटत नाही. जीक्यूजी पार्टनरवर केले गेलेले ॲलिगेशन जीक्यूजी पार्टनर क्लिअरली सांगेल, आमचा ॲनालिसिस होता, आमचा अभ्यास होता, कुठल्याही प्रकारे अदानींवर झालेले आरोप हे सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे त्यातून सुद्धा ते इझिली बाहेर पडू शकतात. त्यांनी केलेली टोटल इन्व्हेस्टमेंट 6 ते 8% दरम्यान येते, म्हणजे ओव्हरऑल फोलिओच्या फक्त 6 ते 8% ॲलोकेशन करणं म्हणजे काही मोठी गोष्ट होत नाही आणि हे मेजर ॲलोकेशन नाही. राहतो प्रश्न श्रीलंकेचा. श्रीलंकेमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या युएसला हाताशी धरूनच केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं तिथं सुद्धा मेजर इश्यूज क्रिएट होणार नाहीत, कारण श्रीलंकेमध्ये सरकार एवढं स्थिर नाही आहे ना. श्रीलंकेची ती परिस्थिती आहे की ते आता सुरू झालेल्या प्रोजेक्टला तेवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध करू शकतील, कारण त्यांच्या देशाचा विकासाचा प्रश्न आहे. एवढंच नाही, जे वेगवेगळे नेते आता अदानींवर आरोप करतायत, हळूहळू तुम्हाला हे सुद्धा दिसेल की त्यांचं बोलणं कमी होत जात आहे. आता या सगळ्या बोलण्यामागं ना खूप काही अभ्यास आमचा ऑलरेडी आहे, खूप काही रिसर्च आमच्याकडे आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी खंगाळून पाहिलेल्या आहेत आणि म्हणून मी असे स्टेटमेंट ब्रॉड लेवलला, मोठ्या लेवलला करत असतो. कारण जेव्हा जेव्हा असे आरोप अदानींवर झाले ते आरोप मोडीत काढण्यात आले. एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो, अति जास्त त्यामध्ये घुसणार नाही आणि मला या पंत्यांमध्ये अडकायचं सुद्धा नाही आहे. ज्या ज्या गोष्टींमध्ये लाच दिली जाते, जिथं जिथं अशा चुकीच्या गोष्टी, चुकीच्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात, त्या आधीसारख्या फॉलो केल्या जात नाहीत. तुझ्या नावाने जमीन देतो, तुझ्या नावाने चेक देतो, तुझ्या अकाउंटला पैसे टाकतो, तुला सोनं देतो, चांदी देतो, नाणं देतो, असं कुठल्याही गोष्टी केल्या जात नाहीत. हे जे ट्रान्झॅक्शन असतात हे ॲडव्हान्स पद्धतीने केले जातात. मेजरली ट्रान्झॅक्शन हे कॅशमध्ये होतात, त्यातले काही ट्रान्झॅक्शन आता क्रिप्टोमध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत. याच्यातच अजून काही ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या रिलेटिव्हच्या माध्यमातून हे केले जातात. वरचे मोठे अधिकारी लोक हे त्यांच्या मध्यस्थां थ्रू यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि दुसरे जे यामध्ये बिझनेसमॅन इन्व्हॉल्व असतात ते डिरेक्ट बिझनेसमॅन यामध्ये इन्व्हॉल्व नसतात. त्यांची मीडिएटर एक सेपरेट टीम असते आणि ती टीम हे सगळं मॅनेज करत असते. त्या ट्रान्झॅक्शनची 100% जबाबदारी त्यांची असते आणि हे केले जाणारे ट्रान्झॅक्शन अगेन वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आणि कॅशमध्ये केलेले असतात. या दोनही गोष्टींमध्ये किंवा या दोनही पार्ट्यांच्या माध्यमातून डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन कधीही झालेलं नसतं, ना त्या मोठ्या अधिकाऱ्यांचं ना कंपनीच्या मालकांचं. यामध्ये होतं एवढंच, एकतर त्या अधिकाऱ्यांचे ज्युनियर लोक सस्पेंड होतात आणि इकडून कंपनीचे जे मीडिएटर इन्व्हॉल्व होते त्या लोकांवर ॲक्शन घेतली जाते, कामावरून काढून टाकलं जातं. कंपनीच्या ओनरचा यामध्ये कुठल्याही प्रकारे हात नसतो असं दर्शवलं जातं. बाकी मला जास्त यामध्ये बोलायचं नाहीये. या स्टॉकचं काय होऊ शकतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे सगळे स्टॉक बॉटम बनवत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.